ठाणे महानगरपालिकेच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 मधून बिनविरोध निवडून येत इतिहास रचणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या बहुचर्चित नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचं नगरसेवक पद आता धोक्यात आले. सुलेखा चव्हाण यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेले आदिवासी जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं समोर आले. धुळे जात पडताळणी विभागानं ते अवैध ठरवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुलेखा चव्हाण यांच्या जात प्रमाणपत्राबाबत धुळे जात पडताळणी विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर सखोल चौकशी केल्यानंतर विभागाने सुलेखा चव्हाण यांचे आदिवासी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. जात पडताळणी विभाग या संपूर्ण प्रकरणाची आणि या निर्णयाची अधिकृत माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे निदर्शनास आणून देणार आहे. सादर केलेलं प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे नियमानुसार सुलेखा चव्हाण यांचं नगरसेवक पद रद्द होण्याची कायदेशीर शक्यता निर्माण झाली आहे. अखिल भारतीय विकास परिषद या संघटनेचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष लकी जाधव यांनी या बोगस जात प्रमाणपत्राचा प्रकार कायदेशीर पाठपुरावा करून उघडकीस आणलाय. या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत लकी जाधव यांनी इशारा दिलाय. सुलेखा चव्हाण यांचं प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर आता प्रशासनाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांचं पद रद्द केलं पाहिजे. जर येणाऱ्या काळात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई न केल्यास आम्ही शिंदे सेना आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही लकी चव्हाण यांनी दिलाय. विशेष म्हणजे लकी जाधव यांच्या या भूमिकेला आणि आंदोलनाच्या इशाऱ्याला आता विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे गटानेही पूर्ण पाठिंबा दिलाय. यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्ह आहेत. मी देश पातळीवरील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष असून मी या भारत देशाचं नेतृत्व करतोय. या देशामध्ये जिथे आदिवासींच्या बोगस जात पडताळणीचे दाखले जाती दाखले कोणी घेत असेल त्या विरोधात आवाज उचलतो. आदिवासींच्या विविध समस्या अन्याय अत्याचारावर आवाज उचलतो. ते करत असताना ठाणे शहरामध्ये सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून खऱ्या आदिवासीच्या पाठीत खंजर खुपसून बोगस आदिवासी असलेली सुलेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांना तिथं जाणून बुजून तिकीट देण्यात आलं. कारण शिवसेना शिंदे गटाला खऱ्या आदिवासीला तिथं एसटी आदिवासी जागेवरती निवडून द्यावंच नव्हतं. कारण शिवसेना शिंदे गट हा आदिवासी विरोधी आहे या माध्यमातून सिद्ध होतं. त्यामुळे जसं मला समजलं अशा व्यक्तींनी तिथं तिकीट घेतलंय, फॉर्म भरलाय, तर त्या कागदपत्राच्या आधारे धुळे जात पडताळणी समितीला मी पत्रावर केला आणि तात्काळ यांचं दिलेलं प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेलं जातीचा दाखला हा तात्काळ जप्त करावा आणि रद्द करून तात्काळ सुलेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांना अवैध घोषित करावे. तर मी खरंच जात वैधता आदिवासी जात वैधता प्रमाणपत्र समितीचे आभार मानतो का त्यांनी खऱ्या आदिवासीला न्याय देऊन बोगसांना धडा शिकवला आणि ज्यांना आदिवासीचं सर्टिफिकेट पाहिजे, ज्यांना आदिवासींचं आरक्षण पाहिजे, त्यांनी हे स्वप्न कधी पाहू नये.